राज्यातल्या शासकीय तसंच खाजगी आस्थापनांमध्ये महिलांना सुरक्षित, सन्मानजनक वागणूक आणि लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी पॉश कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी देण्यात येणार आहे। यासाठी महिला आणि बालविकास विभाग आणि कामगार विभागानं समन्वयानं काम करावं असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेत। मंत्रालयात आयोजित महिला आणि बालविकास आणि कामगार विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे। काही खाजगी आस्थापनांमध्ये कायद्याची अपेक्षित अंमलबजावणी होत नसल्याचं निदर्शनास आलंय। त्यासाठी अधिक सक्षम उपाययोजना करण्यात येणार आहेत। पॉश कायद्याच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। तसंच ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत तिथे अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं बंधनकारक आहे। त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी संबंधित अधिकारी प्रत्यक्ष भेटीत येऊन तपासणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।